देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार बोलण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबादप्रमाणे याही वर्षी गणेश जन्मोत्सवानिमित्ताने घडवून आलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड नाम सप्ताह, या सप्ताहामध्ये सर्व ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा आमचे माझ्यावर बंधुहोत प्रेम करणारे आचार्य महामंडलेश्वर थोर भागवताचार्य अमृत महाराज जोशी बाबा यांनी सर्व ग्रामस्थांच्या द्वारा त्यांच्या द्वारा मिळालेलं निमंत्रण अधूनमधून आमचे रविदादा यांनी करून दिलेलं स्मरण आणि आज अण्णा हजर आहे हे आधीच कळालं होतं आम्हाला, हवामानाचा अंदाज. धावपळ करणारे आमचे हेमंत भाऊ तुम्हालाही नमस्कार. सकाराम पाटील आले पण डाके नाना दिसत नाही. बरं ठीक आहे, उल्लेख केला होता म्हणा गैरहजेरीबद्दल. या संबंधाने उपस्थित दोन्ही मृदंगाचार्य महाराज, सर्व गायनाचार्य टाळकरी महाराज, विनयकरी, भालदार, चोपदार, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना मनोभावे वंदन करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी लाभलेली भवेता. विठ्ठल विठ्ठल सुंदर नियोजन आहे बरं का हेमंतराव. भागवा भागवी नाही, काट कसर नाही, लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं, तसं सर्वांचं श्रद्धास्थान असलेल्या गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा. साऊंड सिस्टीम सुंदर आहे, फक्त अशीच ठेव 2 तास. सुंदर मंडप, म्हणून पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि संयोजकाला धन्यवाद देतोच. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण पहिल्या दिवशीच येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं म्हणून नवगण राजुरीच्या ग्रामस्थांच्या संयोजकाच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. विठ्ठल कर्मयोगी स्वर्गीय सोनाजीराव क्षीरसागर आणि लोकनेत्या आमच्या केशरी काकू, अजूनही बीड जिल्ह्यात प्रवेश केला की काकू डोळापुढे दिसतात. ते छोटंसं गाव खडकी खडकी जायला रस्ता नाही, उद्धव महाराज चोलेचं, पण काकू माझ्या आधी तिथे 2 तास हजर. दरवर्षी चाकरवाडीच्या काल्यामध्ये काकू स्टेजवर हजर. नंतर अण्णाई आणि याच वर्षी गैरहजेरी लागली अण्णा बरं का. नाहीतर अण्णांनी आभार मानल्याशिवाय मी चाकरवाडीचा कार्यक्रम आजपर्यंत पूर्ण केला नाही. तरी सकाराम पाटलाला हळूच विचारलं, म्हणलं अण्णा, ते म्हणले आज येणार नाही. आदल्या दिवशी येऊन गेले होते. ही परंपरा ज्यांनी चालू केली त्या पूर्वजांच्या आज नसतील हयात, पण त्यांच्या डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील की आम्ही चालू केलेली परंपरा आमच्या लेकरांनी चालवली. नाहीतर आहा कटकटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला. आता ते स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. तुका मने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती दया पुरा, कल्याण इच्छिती दया पुरा.
म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती तया कुळा. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. संत आणि समाज यामध्ये एक फरक आहे. सुखिया संसार है खावे और सोवे, दुखिया कबीर है जागे और रोवे. समाज सुखी आहे का जेवण करतो आणि झोपी जातो. झोपून उठला की जेवतो, जेवण झाल्यावर झोपतो. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. औट हात का. औट शब्दाचा अर्थ 3.5 होतो आणि हे पूर्वी होतं बरं का अमृत महाराज. आता हे कम्प्युटर निघालं नाही तर पूर्वी पावकी, नेमकी, पाऊणकी, सवाकी, दीडकी, अडीचकीच्या पुढं होती ती औटकी. 1 औट, औट 2 औट 7, 3 औट 10.5, 4 औट 14, 5 औट 17, हे पाठ करून घ्यायचे गुरुजी. औटकी. औट याचा अर्थ आहे 3.5. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का म्हणजे 3.5 हाताचं शरीर प्रत्येकाला देवाने दिलं. 3.5 हात म्हणजे या खड्यापासून या मधल्या बोटाच्या अग्रापर्यंतच्या लांबीला हात म्हणतात. आणि त्या हाताने आपला आपला देह मोजायचा. तो 3.5 हात भरतो. इथं नका उद्योग करू, घरी गेल्यावर बाबा खरंच बोलला का. फक्त विनंती आहे, ज्याचा त्याचा हेमंतराव त्यांनीच मोजायचा. नाही तर उंच माणसाने जर बुटका मोजला ते 2.25 भरल. आणि बुटक्यानं त्याला मोजायचा उद्योग केला तर 5.25 वर जाईल प्रकरण. म्हणून औट हात का, ज्याचा त्याचा देह त्याच्या त्याच्या हाताने 3.5. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. केलं काय. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. जेवण केलं, झोपला, झोपून उठलं, पुन्हा जेवला. पण सुखिया संसार है खावे और सोवे, उलट संताचा आहे. दुखिया कबीर है जागे और रोवे. संत रडतात बरं का अण्णा आणि जागे राहतात. ह्या 2 गोष्टी संत. रडतात का. अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बुडता हे जनन देखवे डोळा, बुडता हे जनन बुडता हे जनन देखवे डोळा, बुडता हे जनन देखवे डोळा. तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा मनोनिया. उड़त है जनन देखवे डोला, ये तो कळवळा मनोनिया, ये तो कळवळा. बुडत हे जनन देखवे डोळा, हे तो कळवळा मनोनिया, हे तो कळवळा. बुडता हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा मनोनिया. येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा. काळा हाती पडती म्हणून हिताचा कळवळा येतो. म्हणून संत रडतात. आणि नात्याशिवाय रडणं संभवत नाही. जोशी बाबा बरोबर ओळखता येतं. नवीन माणसाला, सखाराम पाटील, नवीन माणसाला कळतं यातलं जवळच्या नात्याचं आणि लांबच्या नात्याचं कोण. डेड बॉडीच्या जवळ रडारड चालते ना, जास्त जवळच्या नात्याचं काळी 4ला रडतं. समजावं हे जवळचं आहे. थोडं लांबचं नातं ते काळी 2, त्याच्यापेक्षा लांबचं खालच्या पट्टीत अजिबात संबंध नाही, तिथंही तंबाखूला चुना मळतं ते डेड बॉडीजवळ. खरंय काय. मला आमचं कोण लागलं, आम्ही शेजारच्या गावचे कोण मेलंय म्हणून बघतो. ज्याचं नातं नाही तो रडत नाही. रडतंय कोण. पत्रकार. ज्याचं नातं आहे. आणि त्याच्यातही पद्धत आहे. हे पा, नवीन माणसाला सुद्धा कळताना डेड बॉडीजवळ पोटाला हात लावू लावू रडत बसत असली समजायचं ती त्याची आई आहे. बरोबर कळतं. कपाळाला हात लावून रडती समजावं पत्नी आहे. आणि भावाचे हात हातात घेऊन, प्रेताचे हात हातात घेऊन रडतो समजायचं हा भाऊ आहे. हे बारकावे लक्षात घ्या. इतकं बारीक लिहून ठेवलंय संतांनी. लेकाचं प्रेत पडलं ना, आई तिथं रडती ना, तेव्हा पोटाला हात लावती. का. तिला ती आठवण येते बाळा,
या पोटात 9 महिने 9 दिवस ठेवला होता तुला. अपेक्षा एकच होती राजा, या म्हातारीला तुझ्या खांद्यावर जायला मिळावं रे. पण माझ्या आधी गेलास. या आठवणीनं स्वतःच्या पोटाला डेड बॉडी जवळ रडते ती माय. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर बाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर बाई. पेट पकड़ कर माता रोए, बाह पकड़ कर भाई. लपड छपड कर तिरिया रोवे, हंस खेला जाई. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. कैसा नाता है जगत में कैसा नाता है. कैसा नाता है जगत में कैसा नाता है. भूला फिरे जगत में कैसा नाता है. मन भूला भूला फिरे जगत में कैसा नाता है. भोला भोला फिरा जगत में कैसा नाता है. मैं भोला भोला फिरा जगत में कैसा नाता है. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर बाई. कधी भाऊ रडतो ना डेड बॉडी जवळ, तो भावाचे हात हातात धरून रडतो. का? त्याच्या लक्षात येतं बाहुबल गेलं. भैया अब कुछ कम ज्यादा हो तो कौन दौडेगा. म्हणून त्याला ती आठवण येते की माझं बाहुबल गेलं, म्हणून प्रेताच्या हात हातात धरून रडतो तो भाऊ. बहीणही रडते. आता याच्यावर कीर्तन होईल जोशी बाबा. सांगतो एक. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ बनेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ बनेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी, अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी, अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. भाऊ बनेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ बनेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. भाऊ बनेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी बहीण म्हणे साडी चोळी, अंतरली बाई. भाऊ बनेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी, बहीण म्हणे साडी चोळी, अंतरली भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला, आता कोणी नाही. म्हणून बाह पकड कर भाई, पेट पकड कर माता रोवे. लपट झपट कर तिरिया रोवे. कधी पत्नी डेड बॉडी जवळ रडते, त्या प्रेताकडे पाहून तिला आठवण येते सखाराम पाटील कुंकुवाची. तुमच्या नावाचं कुंकू लावत आली आजपर्यंत, उद्यापासून काय. म्हणून कपाळाला हात लावून रडते ती पत्नी. पुन्हा मर्यादा दिलेली आहे. भाऊबीजेपर्यंत, रक्षाबंधनपर्यंत या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगतो बरं का ते. ती मर्यादा दिली.
पण जब तक जिये माता रोवे, जन्मभर रडती तिला आई म्हणतात. यांना मर्यादा आहे. तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की आईची कालवा कालव हाक मारते, इकडे ये बेटा. आला काय, लग्न झालं राजा तुझं? माझं? मला 2 मुलं आहे मावशी. लागली मावशी रडायला. का रडता? अरे माझा बाळून तो एकाच वर्गात शिकला, एकाच गोदडीत झोपले, एका डब्यात जेवले, एका खोलीत अभ्यास केला, एकमेकाशिवाय राहिले नाही. पण माझा एकुलता एक लग्नाच्या आधी अपघातात मेला राजा. तो असताना तर मी माझे 2 नातवंड खेळवत बसली असती दारात. म्हणून जब तक जिये माता रोवे, जन्मभर रडती तिला आई म्हणतात. मी आपली वेळ का घेतली? रडतात ना, मग नात्याशिवाय रडणं संभवत नाही. हे सिद्ध झालं ना. मग संत समाजासाठी रडतात. नातं कोणतं? अवतार आणि उद्धार या 2 शब्दामध्येच नातं जुळतं. अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं आणि उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर काढणं. अव आणि त्याच्यात तृ धातू आहे पुढे. तृ तरती म्हणजे तरणे, पण अव उपसर्ग लागल्यामुळे अर्थ बदलला. अवतरती. तृतरतीचं तार झालं ते वर्तमान कालवाचक धातुसाधित विशेषणाच्या द्वारा तार झालं. बरं का जोशी बाबा, आता तुमच्या पुढे सांगायची गरज नाही. तृतरती तरणे, तरणे पण अव लागल्यामुळे अर्थ बदलला. अवतरती खाली येणे, खाली येणे. अवतार शब्दाचा अर्थ झाला खाली येणं. उद्धरती, उद्धार शब्दाचा अर्थ आहे वर काढणे. इथपर्यंत आलो आपण. उद्धरती अवतरती, वर काढणे याला उद्धार म्हणतात आणि खाली येणे याला अवतार म्हणतात. वर कोणाला काढल्या जातं? ज्या आधी खाली आहे. आणि खाली कोण येतात? ज्या आधी वर आहे. इथपर्यंत आलो आपण. आपण सगळे खाली आहो. आपल्याला वर काढल्या जातं सकाराम पाटील, याला म्हणतात उद्धार. आणि साधू संत वर आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी, बोलिले जय ऋषी, बोलिले साच भावे वर्ताया, भावी वर्ताया, साच भावे वर्ताया, साधन भावी वर्ताया. साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग, साधू संतांचे मार्ग. हे धारू संतांचे मार्ग, धारू संतांचे मार्ग, धारू संतांचे मार्ग, धारू संतांचे मार्ग. आम्ही वैकुंठवासी आलो, वरून खाली आले, याचं नाव अवतार. कशासाठी आले? उद्धरती, वर काढणे. म्हणून जीवाचा उद्धार आहे, संताचा अवतार आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया चण. अवतार आणि उद्धार या 2 शब्दातच नातं आहे. त्या नात्यापोटी साधू संत रडतात. दुसरं, जागे राहतात. सुखिया संसार खावे और सोवे, दुखिया कबीर है जागे और रोवे. जागे का राहतात? तुम्हा आम्हाला जाग करण्यासाठी ते स्वतः जागे राहतात, हे त्याचं उत्तर आहे. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? आता माणसं एवढी हुशार झाली हेमंतराव, काय बोलतो इकडे पाहत नाही लोक, कोण बोलतो. फार हुशार, फार हुशार लोक. नाही तर भाषण करायला काय लागतं? संताची 2-4 प्रमाण पाठ घेऊन टाळा घेता येतात. दारूबंदीवर भाषण, बरं का अण्णा? दारू मुकावे मान दारूने अब्रू जाय छे, दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे, कहे दास करगरी कर नरक मजाए छे, दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती, अपने कमर का दाम खरच कर मुंह में मक्खी आती. टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसनमुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. म्हणजे विषय काय महत्वाचा नाही, वक्ता कोण.
बोलतोय काय हे महत्वाचं नाही, बोलतोय कोण. मग जसं फुल झालेल्याला अधिकार नाही तुम्ही सोडा म्हणण्याचा, तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे? जो आधी जागा आहे. संत आधी जागे आहे म्हणून अधिकारवाणीनं. उठा जागे वारे. अभंगात घ्या ना. आठवे देव होई बाजागा, 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 होई लक्षात. संतोषा, ते आहे प्रमाण बरोबर आहे, पण ते हेल्पर आहे ना रे, ते हेल्पर आहे. मुख्य कोण आहे? आज ज्या अभंगासाठी आपलं चिंतन मांडलं, म्हणून अभंगाकडे लक्ष द्या. जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे आधी जागे आहे. तेच अधिकार वाणीने म्हणू शकतात. होईबा जागा, होईबा जागा. काही असंही म्हणतील, अण्णा रे नवगण राजुरीला माणसं तर जागे आहे, त्यावेळेला तुकाराम महाराजच्या पुढं माणसं झोपली असावी. कोणी काय डोकं चालवल? आणि तुकाराम महाराज वैतागून म्हणाले असावे, 11ला सोडतो रे भाऊ, पण तासाभरासाठी तरी जाग व्हा, जाग व्हा, जाग व्हा. हा अभंग आमच्याकरता नसावा, आम्ही नवगण राजुरीचे जागे आहो असं काहीला वाटेल. जागे आहो आपण, पण प्रपंचात गाढ झोपलोय ते परमार्थात, हे लक्षात ठेवा. याला जागे बाहेर, बरं का अण्णा, जागे बाहेर आत निजेले म्हटलं. जागे बाहेर, बाहेर म्हणजे अंगणात नाही घ्यायचं आणि आत म्हणजे घरात नाही. बाहेर म्हणजे प्रपंचात आणि आत झोपले म्हणजे परमार्थात. जागे बाहेर आत निजेले. प्रपंचात जागा आहे ना. 92 वर्षाचा आजोबा सखाराम पाटील नातवाच्या बांधकामावर जातो, वय 92, बांधकाम नातवाचं, पायापासून हालतोय आजोबा, वय 92चं आहे. आणि तिथल्या कामगारांना सांगतो पाया पक्का भरा. अरे तुझा हालतो ना, 92चा आजोबा पायापासून हालतो आणि नातवाच्या बांधकामावर जाऊन कामगारांना सांगतो पाया पक्का भरा. इथं जागा आहे. मरो टेकले शरीर, मरो टेकले शरीर, पाया बांधी घर, पाया शोधून बांधी घर,
शरीर पाया शोधुणी बांधी घर. प्रपंचात जाग, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ्याचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करतं. इथं जागा आहे. आणि चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतं, इथं झोपलं. याला म्हणतात जागे बाहेर आत निजेले. आणि इथे जे झोपलेलं आहे त्याला जाग करण्याचं काम संत करतात. होय बा जागा, होय बा जागा. इथपर्यंत आलो आपण. होय बा जागा बरोबर करू. अजून 1 तास 10 मिनटं आहे. जोशी बाबा, पहिल्यांदा जाग करायचं असते, नंतर उपदेश. झोपेतल्या माणसाला अन्ना उपदेश करून उपयोग नाही. बापाला जायचं मुंबईला, पहाटे 5 वाजलेले, एकुलता एक 22 तरणाबांड मुलगा ब्लँकेट पांघरून झोपलेला, अर्धवट झोपेत होता. आणि बाप बाहेरूनच, मी चाललो मुंबईला. हां, 4 दिवस येणार नाही रे. हां, उसाला पाणी द्यायचं. हां, एक गाय आजारी आहे, डॉक्टरला बोलव. हां, जर्सी गाईचं दूध काढून डेअरीवर ने. हां, आज दुधाचे पैसे मिळणार आहे, सुगराचं पोतं घेऊन ये. हां, अण्णा बापाच्या लक्षात आलं हाच्या पुढे मजल जात नाही. बाप हुशार होता, कीर्तन ऐकलेला होता. आता मी 4 दिवस येणार नाही बरं का रे. हां, सांगितलेलं सगळं करायचं. हां, पुन्हा एक महत्वाचं काम लक्षात घे. हां, आपल्या घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेवायचा. हां, अण्णा मग बापाच्या लक्षात आलं याचा टाइमपास चालू आहे. बाप घरात आला, पांघरून ओढलं, उठ. उठलं. काय बाबा, काय बाबा, तू या आजानं आणला होता का रे आड उचलून अंगणात? हां, टाइमपास करतो, डोळ्यावर पाणी मार, डोळ्यावर पाणी मार. पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. म्हणजे आधी जागृती आहे, नंतर उपदेश आहे. तसं होई बा जागा, होई बा जागा. ठीक आहे, मग जागा झाल्यावर करावं काय? आठवे देव तो करावा पावे. आठवे देव तो करावा पावे. जागा आधी जाग करतात. जागा झाल्यावर मग काय करावं हे सांगतात. जसा बाप मुलाला जाग करतो मग सगळ्या सूचना देतो, तसं संताचं आहे. होईबा जागा, होईबा जागा. जागा झाला, मग आता हे कर. आठवे देवतो करावा उपाव. देव आठवे तो उपाव करावा. येर तेजी वाव खटपटा. काय करावं आणि काय करू नये, ग्राह्य आणि त्याज्य या दोन्ही गोष्टीचं चिंतन पहिल्या चरणामध्ये आहे जोशी बाबा. काय करावं, आठवे देव तो करावं पाव. काय करायचं ना, एर त्याची वाव खटपटा देवा आठवे. आता अण्णा माझ्या आईच्या स्मरणार्थ बाबांची भागवत कथा आहे आमच्या घरी. 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोंबर. जमलं तर या. खरं आहे का नाही?
हां तेच म्हणतो हो. तर ते आम्हाला त्यातलं काही कळत नाही बरं का. भागवताचार्य रामायण आपलं तोडकं मोडकं चालू आहे, पण भागवतातलं नाही. पण थोडंसं म्हणजे या अभंगाला लागू पुरतं. आणि काही चुकलं तर नंतर सांगा मला, आता काही सांगू नका. घरी गेल्यावर आपल्या इथं गजेंद्र त्याच्यामध्ये येतो कथा गजेंद्राची, सर्वांना माहिती आहे. तो गजेंद्र, त्याला तहान लागली, परिवारासहित सरोवरात शिरला, त्याचा पाय नकराने धरला. तिसरा प्रहरा लक्षात आलं, सर्वांना सांगितलं पाय धरला पोरं हो. सगळे मदत करायला धावले वगैरे वगैरे. पण हे करमणूक नाही, मनोरंजन नाही. ही कथा आपल्यासाठी आहे, गजेंद्रापुरती नाही. कारण आपण अण्णा गजेंद्रच आहोत. गज कोणाला म्हणतात? गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो. हत्ती. जसं मंदिर शब्दाचा शब्दार्थ हेमंतराव देऊळ आहे, पण अक्षरातले अर्थ आहे मंगलता, दिव्यता आणि रम्यता. मंदिर. या तिन्हीचं एकत्रीकरण पाहायचं असेल तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जा. मंगलता आहे, दिव्यता आहे आणि रम्यता, तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. तसं गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती होतो. हत्ती. पण अक्षरातले अर्थ आहे संतोषराव, गम गच्छती अंजन जायते. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हे तर कोणी सांगाल. पण वी म्हणजे विधाता, ठ म्हणजे निळकंठ, ल म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू, निळकंठ महादेव, विधाता ब्रह्मदेव. ब्रह्मदेव उत्पत्ती, महादेव संहार आणि विष्णू पालन. म्हणून तिन्हीचं एकत्रीकरण त्याला विठ्ठल म्हणतात. घडी मोडी हेळा मात्रे हा महादेव आहे. प्रसवला विश्व तोची हा ब्रह्मदेव आहे. आणि सकाळी जीवाचा करीतो सांभाळ हा विष्णू आहे. या तिन्हीचं एकत्रीकरण ही अक्षरातले अर्थ आहे विठ्ठल. विकारो विधाता आहे, ठकारो निलकंटका, लकारो लक्ष्मीकांत, विठ्ठल नाम भेदेयते. विठ्ठल. तसं गज शब्दाचा शब्दार्थ हत्ती असला तरी गमगच्छती जन जायते म्हणजे उत्पत्ती आणि नाश हे ज्याच्यात आहे त्याला गजच म्हणतात. उपजेते नाशे, आपण सगळे गजेच आहोत. बरं, त्याला तहान लागली, तहान विषयाची आहे. तो सरोवरात शिरला. सरोवर म्हणजे संसार आहे. आणि दुपारी तहान लागली. ह्या वेळा लक्षात घ्या. बाळपण ही सकाळ आहे, तारुण्यभर दुपार आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण ही रात्र आहे. विषयाची तहान दुपारी लागत असते आणि म्हणून सगळ्या सुपाऱ्या फुटायचा कार्यक्रम दुपारी होतो. सुपाऱ्या कधी फुटतात? तारुण्यामध्ये, दुपारी. आता काही तिसरा प्रहारा फोडत असेल तर त्याला काय आपलं बंधन नाही बरं का. पण दुपार ही तारुण्य आहे, सकाळ वाळपण आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण ही रात्र आहे. तहान विषयाची आहे, सरोवर संसार आहे, आपण गजा हत्ती. तो शिरला सरोवरामध्ये, दुपारी शिरला. त्याचा पाय नकराने धरला. नकर हा काळ आहे. तो पाय धरतो आधी, पण लक्षात येत नाही दुपारी लक्षात येत नाही. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासीन सदा मुसमुसी धुळी जायचा. पाय धरल्याचं लक्षात कधी येतं? तिसरा प्रहारा. चला कीर्तनाला, गुडघा चमकतो म्हणतो. आता गुडघा, आता अरे तेव्हा धरला होता पाय, पण तारुण्यात लक्षात आलं नाही. तिसरा प्रहारा कळतं. तसं गजेंद्राचा पाय दुपारी नकरानं धरला सरोवरामध्ये, पण तिसरा प्रहारी लक्षात आल्यावर सांगितलं बायकामोरा, अरे माझा पाय धरला रे, बाहेर काढा. संतोषराव सगळ्या परिवार धावला. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, सगळ्या परिवार धावला. त्याच्या शेपटाला याणी सोड, त्याच्या शेपटाला त्याणी सोड. 65 डब्याची मालगाडीच तयार केली. ओढायला सुरुवात केली, पण तो एकटा नकर बरं का अण्णा, अख्ख्या हत्तीच्या परिवाराला सरोवरात ओढत होता एकटाच.
का याला स्थान महात्म्य म्हटलं हेमंतराव. स्थान सुटलं की महत्त्व संपते. स्थान भ्रष्टान शोभन्ते दंतान शोभन्ते केसान शोभन्ते नखान शोभन्ते नराहा. स्थान सुटल्यावर केसाला किंमत नसते. केस जोपर्यंत आहे डोक्याला तोपर्यंत मित्रसुद्धा प्रतिज्ञा करतो. का घाबरला रे, तुझ्या केसाला धक्का तर जीव देईल पठ्ठा. केसाला धक्का आणि जीव देईल पठ्ठा, आणि दोघंही गेले बीडला. जीव देईल पठ्ठा म्हणणारं बाकड्यावर बसलं पेपर वाचत, आणि ज्याच्या केसाला धक्का त्याचे केस कापणं चालले. बरं हे लक्षात घ्या. केस कापून खाली पडले. कोण्या गावचं म्हातारं जोड्यासह त्या पडलेल्या केसावर उभा आहे. एकाने पेपरवाल्या, काल तर नवगण राजूरला बाता हाणत होता, केसाला धक्का जीव देईल पठ्ठा. अरे ते कोण्या गावचं म्हातारं तुझ्या मित्राचे केस कापून पडले खाली, त्याच्यावर जोड्यासह उभा आहे. तो म्हणला ते जोड्यानंच काय, आता केस डुकरानं तुडवले तरी मला वाईट वाटायचं कारण नाही. का केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्त्व संपलं. बस याच्याहून सगळे लावा. स्थान भ्रष्टा न शोभन्ते केसाः न शोभन्ते दंताः न शोभन्ते नखाः न शोभन्ते नराः. स्थान सुटल्यावर तहसीलदार साहेब ओला हरभरा खायला आले. शेतकऱ्याच्या बांधावर कॉट टाकली बिचाऱ्यानं, लिंबा झाडाखाली ओला हरभरा सोलून देतो शेतकरी. ते तहसीलदार खात होते. एवढ्यात शेतात पोस्टमॅन आला. कोण्या गावचं हे अजिबात विचारू नका, पटवण्यासाठी युक्त्या असतात या शेतात. पत्र दिलं तहसीलदारजवळ. तहसीलदार साहेब पत्र वाचत होते. एकदम चेहरा उतरला. तोपर्यंत हरभरे सोलत होता शेतकरी. हातात हरभरे तयार झाले होते. आणि तहसीलदार म्हणले पोस्टमॅनला, जा पुढं, मी लगेच येतो. लगेच येतो म्हटल्याबरोबर शेतकरी म्हणला, साहेब एवढी काय घाई, तुम्ही तर म्हणला होता आज दिवसभर तुझ्या शेतात थांबायचं आहे आणि लगेच येतो म्हणता पोस्टमॅनला. अरे ते आता पत्र आलं ना, ते माझ्या बदलीची ऑर्डर आहे. बदली झाली का साहेब तुमची? हां ते का ऑर्डरच आहे. मग हातातले हरभरे शेतकऱ्यानं खाल्ले. तहसीलदार म्हणला, अरे का तुमचं झालं काम साहेब, निघा आता, आता दुसऱ्या साहेबाला. ताण भ्रष्टा नक्र स्वस्तान मासाद्य गजेंद्रमपी करसती सायो प्रच्युत स्थाना छुणापी परिभूयते. जोपर्यंत, नाहीतर हे सगळी माहिती आहे तुम्हाला. एकदा भगवान, आता अण्णाला अध्यायचे अध्याय पाठ आहे असं समजू नको, इकडे एकदा सुरू केलं की अर्धा तास तरी ओव्या म्हणतात. कुठंतरी झालं होतं एकदा, आम्हाला म्हणावं लागलं बस थांबा आता अण्णा, कीर्तन आम्हाला करू द्या, आपल्या आपल्या ड्युट्या करा, मग तुम्ही हे केल्यावर आम्ही काय करायचं. आपल्या लक्षात आणून देतो. भगवान शंकरजीकडे भगवान विष्णू येतात. शंकरजी आणि पार्वती दोघंही कैलासात स्वागताला उभे. राहावं लागतं ना, मोठे माणसं येणार आहे. भगवान विष्णू आणि लक्ष्मी बरोबर वेळेवर भगवान विष्णू ठरल्याप्रमाणे आले पण बुलेट गाडीवर. बुलेट कळली ना, वारकऱ्यांना कळली असेल. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, पितांबर सेला कैसा गगनी झळकला, पितांबर सेला कैसा गगनी झळकला, पितांबर सेला कैसा गगनी झळकला, वर पैसोनी माझा कैवारी आला, वर पैसोनी माझा कैवारी आला, वर पैसोनी
आपल्याला ठेवा. याला बैल बाजारातली भाषा म्हणतात. ते रुमालाच्या आत सौदा चालतो. म्हशी केवढ्याला घेतल्या दोघालाच माहिती आहे. आपल्या दोघातच राहू दे. पितांबर सेला कायचा गगणी झळकला, गरुडावरी बैसुणी माझा कैवारी आला. भगवान विष्णू भगवान महादेवाकडे गरुडावर बसून आले आणि शंकरजी कैलासात स्वागताला उभे होते. एवढ्यात अण्णा महादेवाच्या गळ्यातल्या सापानं गरुडावर फणा उगारला. मी त्यासाठी सांगतो मला गरुडावर. गरुड म्हणला जय हरी, सापा माझ्यावर फणा उगारतो का रे? अरे तू नवगण राजूरच्या बाहेर उसात भेटला पाहिजे होता का, तुझा नाश्ता केला असता. पण तू का फणा उगारतो? तुला माहिती आहे पठ्ठा महादेवाच्या गळ्यात आहे. आता माझं गरुड काय करू शकतो? जानामि नागेंद्र तव प्रभावम कंठस्थिते गरजशी शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. म्हणून स्थानावर चाललं आपलं बोलणं. स्थान तोपर्यंत आत ओढून घेतो आणि मगर जर पाण्याच्या बाहेर आला तर मग त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. सयव प्रत्युत स्थानाश्चूनापी परिभूयते. बरेच दिवस हे चाललं होतं. गजेंद्र तो पशु सहस्त्र वर्ष, बरं का, 1000 वर्ष युद्ध चाललं प्रमाण. आणि मग जास्त दिवस चाललं हेमंतराव की कंटाळा येतो. आजारी पडाव माणसा पण 2-4 दिवसात खूप मजा असते. बिमारी इतना सुख नाही, मरणे का डर है, एवढीच अडचण आहे. नाही तर मजा आजारपणात. बरं का अण्णा, जन्मात जे चौकशीला आलं नाही तेही चौकशीला येतं आजारी पडल्यावर. बरं काहीतरी घेऊन येतं. चांगलं असतं तोपर्यंत आग्रह करतो, काही खाऊ घालत नाही हॉटेलमध्ये. पण आजारी पडल्यावर पहा सफरचंद द्राक्षी काहीतरी आणतंच. त्याला माहीत आहे पेशंटला दाखवायचं आहे ना आपण दाबून खायचं आहे. ते दवाखान्यात तेवढ्यासाठी तिथं सामान घेऊन. पण आजार 4-5 दिवसाचा पाहिजे. आजार जर महिनाभर टिकला तर मग सगळ्या परिवार वैतागून जातो. 3-4 दिवसाचा आजार असेल तर थोरला मुलगा म्हणतो ज्यूस आणू का बाबा, 2 नंबरचा म्हणतो बेदाना आणू का, 3 नंबरचा म्हणतो चिकू आणू का, 4 नंबरचं म्हणतं सफरचंद खाल का, मोठी सून म्हणती शेवया करून देऊ का, 2 नंबरची म्हणती उपीट खाता का, 3 नंबरची म्हणती कांदा पोहे, 4 नंबरची इडली सांबार, म्हातारी म्हणती मुगाचा पापड भाजून देऊ का. हे सगळं चांगलं माहिती आहे. खातच नाही ते. सगळ्याचा आग्रह, सगळ्यांचा आग्रह आहे. पण आजार महिनाभर टिकला ना अण्णा, मग सगळ्या सुना म्हणतात आपापल्या पतीला, एवढा बंगला बांधला 10 कोटीचा आणि हे म्हातारं घाण करतंय. बरं जर्सी गाईचा गोठा रिकामा जाय ना. त्रास होतो मामाजीला, लाईट जाते कधी कधी, फॅन बंद पडतो, तिथं बरं हवेशीर. अरे का, म्हणून काढलं बापाला जिवंतपणी. कुठं रे बाबा, लाईट जाते ना, लाईट जाते बंगल्यात, त्रास होतो तुम्हाला, हवेशीर जर्सीच्या कोठ्यात. तिथं नेल्यावर 2-2 दिवस पाणी कोणी देत नाही. आणि मग व्याह्याला निरोप जातो याच्या, राजमान्य राजश्री व्याही यांना माझा सप्रेम जयहरी, तुम्हाला माझी जिवंत भेट घ्यायची असेल तर जेवण तुमच्या गावाला करून हात धुवायला आमच्या गावाला येणे. आपला व्याही आला. व्याही लगेच येतं कीर्तनात. व्याही बंगल्याकडे पाहत होता तर गोठ्यातून आवाज आला, व्याही मी इकडे आहे. मग व्याही गोठ्यात, इकडे कशाला आला? मी नाही आलो, मग मुलाने आणला. कधी? 4 दिवस झाले. का बरं? तेच तर चिंतन करतोय मी जिवंत असून गोठ्यात आणला आणि माझा फोटो बंगल्यात आहे मोठा लावला. हे तुमचे अनुभव असेल. अहो 2 दिवस झाले पाणी नाही, असं आहे का? अरे कोण आहे? आमच्या व्याह्याला पाणी नाही 2 दिवसापासून. मग म्हातारीचा आवाज येतो, तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गाराणं आहे. कोण? मुगाचा पापड भाजून देऊ का? सगळे वैतागून जातात. तसा हत्तीचा परिवार वैतागला. हत्तीन म्हणली मुलांना, अरे पिकलं पान आहे रे, गळून पडणार आहे, द्या सोडून. दिला सोडून. बरं का, हे आपल्यासाठीच आहे. जसा त्याला सोडून दिला त्याच्या परिवारानं, तसा शेवटच्या दिवशी आपल्याला सगळ्या परिवार सोडून देतो. हे आता नाही कळणार. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी, कळो येईल
बस यमंतराव सोडून दिला. ए सोडला, आपल्यालाही सोडते एक दिवस. आराम कहे सब संग साथ, जब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला जाने का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे, चलने वाला कोई नाही. म्हणून कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळी रांडा पोरे सकळ. आणि मग त्या हत्तीला पश्चाताप झाला. अरे अरे काय काय केलं यांच्यासाठी. बैलासारखा राबलो, करू नये तो केला व्यापार. माझ्या प्रतिष्ठेला शोभत नव्हता तो व्यापार केला. रात्र रात्र जागलो, नदीच्या काठाला येड्या बाबळीत डब्याला जाळ घातला. ही मराठी कळते ना. याला म्हणतात करू नये तो केला व्यापार. कशासाठी. वाईला भार कुटुंबाचा. पण आता याच्यातलं कोणी उपयोगाला नाही. म्हणून शेवटचा उपाय म्हणून त्याने देवाला हाक मारली. कोण आहे असा ब्रह्मांड नाय, हाके सारखी हाक देईल हाके. अण्णा देवाला एवढी घाई झाली, इतक्या घाईत निघाले. लक्ष्मीने विचारलं. विचारायला लक्ष्मी पाहिजे जोशी बाबा. मग विचारते. आम्हाला कुत्रं विचारत नाही. लक्ष्मी कुठं चाललात, कुठं चालला तुम्ही. सांगायचं होतं देवाला, हत्ती संकटात आहे त्याला सोडवायला चाललो. पण किती वेगात आले. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. जो हत्ती शब्दाचा उच्चार आहे ना, देवानं कसा केला. ह चा उच्चार लक्ष्मीजवळ वैकुंठात, आणि ती म्हणेपर्यंत हत्याजवळ. ह कहे लक्ष्मी, ती कहे गजराज, आगे छुटत गोली पीछे होता आवाज. एवढ्या वेगात देवाला त्याची सुटका केली. त्याच्यानंतरचं सांगतो मी. देव निघून गेल्यानंतर आत्तापर्यंत एकमेकाच्या जीवावर उठलेले दोन्ही वैरी, गजे घातले लोटांगण. देव गेल्यावरचा नाथ बाबा लिहितात. गजे घातले लोटांगण, त्वा धरिता माझा चरण. तसं नकरे धरिले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. हे दोन्ही शब्द इतके महत्त्वाचे आहे जोशी बाबा. तो नक्र म्हणतो, गजेंद्रा मी तुझा पाय धरला म्हणून मला देव भेटला. नकरे धरिले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. अरे हे शूर बंगल्याचे सरपंच बरोबर आहे का हवामानाचा अंदाज. माहिती आहे सर. सरपंच मोठं चिल्लर आणलं करून का. पैशापाशीच पैसा जाते अण्णा. आता मी तरी काय करते. ठीक आहे, धन्यवाद. विठ्ठल. सारखी त्यांच्याकडे गेलो की अण्णाची चर्चा असते. असं नकरे धरिले गजाचे चरण. नक्र म्हणतो, गजेंद्रा म्या धरिता तुझा चरण, म्हणून मज भेटला भगवान मज उद्धरण तुझेनी. मी तुझा पाय धरला ना गजेंद्रा, म्हणून मला देव भेटला. आता गजेंद्र म्हणतो, गजे घातले लोटांगण, तुवा धरिता माझा चरण. अरे म्हणून माझा आठवला भगवान मज उद्धरण तुझेनी. हे शब्द लक्षात घ्या. मी याकरता आपली वेळ घेतली. तो नक्र म्हणतो, मी तुझा पाय धरला म्हणून देव भेटला. गजेंद्र म्हणतो, तू पाय धरला म्हणूनच मला देव आठवला. आठवे देव तो करावा, आठवे देव तो करावा, आठवे देव तो करावा, ते जीवाव खटपट.
अर्थ तसंच. अरे पण त्याला जसं कळालं शेवटच्या दिवशी त्याच्याशिवाय कोणी नाही, म्हणून आठवे देव तो करावा उपाव. त्याच्या पुढचे शब्द एर तेजी वाव खटपटा खटपटा. इथे खटपटा शब्दामध्ये खटपट सहज सहज शब्द आहे, खटपट. पण प्रपंचात खटपट आहे अण्णा, परमार्थात खटपट आहे आणि वेदांतात. अगदी थोडक्यात सांगून बरोबर आहे. आता लक्ष द्या. अरे हे उगाच शब्द आले का? खटपट प्रपंचातली पोटासाठी, खटपट परमार्थातली मठासाठी आणि खटपट वेदांतातली घटासाठी. आता विस्तार वाढत चालला बरं का. पण त्या अण्णाच्या आवडीचा विषय आहे, त्यांचं अभंगाकडेच लक्ष असतं, म्हणून मी बाजूला जात नाही. बरोबर गणितासारखं चालू आहे आपलं. सुरुवात कुठून? होई बा जागा. आधी जागा केलं, जाग केल्यावर काय करावं सांगितलं, आठवे देव तो करावा उपाव. काय करू नये? येर तेजी वाव खटपटा. इथपर्यंत आलो. लक्ष द्या. विठ्ठल प्रपंचात खटपट आहे ती पोटासाठी. विधभरच पोट आहे, विधभरच आहे, पण नाही भरत. विते एवढे पोट केवढा बोभाट तयाचा. माणसं जन्म गाव सोडतात अण्णा. काय कारण? जन्म नवगण राजूरला झाला, पण बीडला जाऊन राहतात, काही मुंबईला जाऊन राहतात, काही पुण्याला जाऊन राहतात, कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी कुठे. कशामुळे? उत्तर पोट. मग कोणी असू द्या, साधू असू द्या, देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. एक संन्यासी एक फकीरा, घर घर मागे. देख संन्यासी देख फकीरा, घर घर मागे तुकडा. एक संन्यासी एक फकीरा, घर घर मागे. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, इसने लगा दिया धोखा. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से राव सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से राम सिपाही, यही पेट से मरते हैं. यही पेट से खातिर आदमी पुलक पुलक सब गिरते, यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, इसने लगा दिया धोखा. कहत कबीरा सुनो भाई साधु, सब दुनिया से न्यारा रे. कबीरा सुन भाई साधु. कहत कबीरा सुनो भाई साधु, सब दुनिया से न्यारा रे. कबीरा सुन भाई साधु, दुनिया से न्यारा. भला बेचारा पशु पंच है, वही पेट ने घेरा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, सबको लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, इसने लगा दिया धोखा. यारो पेट बड़ा बाका, लगा दिया बस ही प्रपंचात खटपट चालली, याचं नाव पोट आहे. विते एवढे पोट केवढा बोभाट तयाचा. कबीरजी लिहितात, यही पेट के खातिर आदमी, यही पेट से मरते. यही पेट के खातिर आदमी मुलुक मुलुक सब फिरते.
देख सन्यासी देख फकीरा, घर घर मागे टुकड़ा एक आसन पर कोई नहीं बैठा, पीछे पेट का लकड़ा, कहत कबीरा सुन भाई साधु सब दुनिया से न्यारान भला बिचारा, पशु पंछी वही पेट ने घेरा, यारो पेट बडा बाका. कोणी असू द्या, पोट लागले पाठीसी, पोट हिंडवी देशोदेशी, पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सव्वे. कुठेही जा ते पोट तुम्हाला सोडत नाही. पोट म्हणून तर एक तक्रार आहे संताची. थोडंसं सांगतो अण्णा, तक्रार कोणती? देवा पुढे उभं राहून एक महात्मा म्हणतो, बाकीच्या इंद्रियाबद्दल आमचं गारानं नाही बरं का देवबाप्पा. मग त्याचा आम्हाला उपयोग झाला काय? पाव दियो चलणे फिरणे को, हात दियो हरि कृत्य करायो, कान दियो सुनिय हरि के यश, जीभ दियो हरि के गुण गायो, नाक दियो मुख शोभतता करी, नयन दियो तिन मार्ग दिखायो. हे कळतं ना सगळे का? हो म्हणत जा. होत हा होला काय हरकत आहे? आणि नाही कळलं तरी गोड वाटतं तुम्हाला, हे मला चांगलं कळतं चेहऱ्याहून. पाव दियो चलणे फिरणे को, पाय दिले ना देवा चालता येतं फिरता येतं. हात दियो हरिकृत्य करायो, हात दिल्यामुळे आम्हाला काम करता येतं. कान दियो सुनिय हरि के यश, कान दिल्यामुळे कीर्तन ऐकता येतं. जीभ दियो हरि के गुण गायो, जीभ दिल्यामुळे भजन करता येतं. नाक दियो मुख शोभतता करी, नयन दियो तिनं मार्ग दिखायो, डोळे दिल्यामुळे रस्ता दिसतो. सुंदर सब साज दियो परमेश्वर, आणि पेट दियो बडो पाप लगायो. बस एवढंच वाईट केलं हा. माणसं का हे करतात याला कारणीभूत पोट आहे. म्हणून ही प्रपंचातली जी खटपट आहे मरेपर्यंत, ही खटपट सरपंच पोटासाठी आहे. आपलं चाललं कशावर? येर तेजी वाव खटपटा. ही प्रपंचातली खटपट, प्रपंचातली. आता वेदांतातली खटपट आहे ती घटासाठी. तंतुपट, मृत्तिका घट, खपुष्प, स्थाणुपुरुष, शुक्ती रजत, ठराविक दृष्टांताची घोकणपट्टी, मेटाकुटीला येते बुद्धी तोपर्यंत. मी सांगत नाही, तुकोबरायचं प्रमाण आहे. भागलो या खटपटे, भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, नसल्यामुळे गप बसले बरं का. नाही तर हे आपल्याला सुधरू दे का? जाऊ दे, आपली गंमत चालू आहे. ते त्या प्रमाणासाठी आपलं सगळे चाललं. आणि पुरावा देऊन बोललं म्हणजे बरं. ते आपले आता कीर्तन आहे त्यांचं, प्रकाश महाराज साठे आहे त्यांचं कीर्तन आहे का? त्यांचं ऐकलं मी. ते म्हणते कीर्तनकाराच्या बोलण्याला पुरावा पाहिजे. जो कीर्तनकार पुरावा देत नाही त्याला पुरावा. हा ना, भागलो. ही वेदांतातली खटपट. भागलो या खटपटे, घटपटे करिता. वेदांतातली खटपट घटासाठी, प्रपंचातली खटपट पोटासाठी, आणि परमार्थातली खटपट मठासाठी. मठासाठी. एकदा मी ऐकलं, आमचं रामायण झालं तर इथं, तेव्हा आमचे जोशी बाबा काय म्हणले रविदादाला, आपल्याला मठ पाहिजे दादा. अरे का मठ? तर दादाचं सरळ सरळ, तुला कशाला मठ पाहिजे? नाही, मठ असलं म्हणजे जसं बरं असतं. पण काय बरं असते तर सांग. तिथं गादीवर बसता येते. मग तुझी गादी मंदिरात टाकून देतो, बस उद्या बस. आपल्या समोरची गोष्ट. गंमत गंमत. हे परमार्थातली खटपट मठासाठी. आता हे कीर्तन वाढत चाललं, पण प्रमाण देऊन बोलतं. एक ज्ञानेश्वर महाराजचा अभंग आहे 25 चरणाचा. त्याचं नाव डौर आहे. डौर, डौर. घरी गेल्यावर जमलं तर वाचा. आणि त्याच्यामध्ये 5 नाद सांगितलेले आहे. त्याच्यात खटपट आहे.
या पहिल्या प्रहारात डवराकार सांगेल मात जेणे तुम्ही रिझाल संत ऐका समस्त तुम्ही सर्व ही सभा समस्त सर्व संताची मुनी विरक्तांची तो अभंग तिथून सुरुवात आहे. आणि मग पाचा नादाचे 5 भेद. आता 5 नाद. पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट, तिसरा नाद लटपट लटपट, चौथा नाद फटफट फटफट, 5वा नाद तळमळ तळमळ. असे 5 नाद तिथं आले. मी खटपटसाठी अरे मटेरियल लागतं ना अभंग सोडवायला, का काय ठोकून चालतं का? त्याच्यात 5 नाद आले का नाही लक्षात आलं का तुमच्या? चटपट खटपट लटपट फटफट आणि तळमळ असे 5 नाद सांगितले. पहिला नाद अण्णा चटपट आहे. चटपट म्हणजे कीर्तन ऐकलं की त्यालाही वाटतं आपणही बुवा झालं म्हणजे मस्त गाडी यशीची बसायला आणि लोक पाया पडतात, सरपंच आले की खिशात पैसे घालतात, मजा आहे. या नादाला म्हणतात चटपट. बरं का हेमंतराव? चटपट वैराग्य झालं आणि ते आळंदीला गेलं. तिथं गेल्यानंतर आता तिथं काय तेव्हाची काय अवस्था. पहाटे 5ला उठायचं, इंद्रायणीत आंघोळ करायची. तिकडून येताना एवढं गारठं सखाराम पाटील की याचे बोटं वाकडे झाले. तांब्या रस्त्यात कुठं पडला माहितीच नाही, असंच वाकड्या बोटानं आलं. आणि मग मठातले म्हणले अरे तांब्या बरं प्यायला चहा नाही. दुपारी मधुकरी आली, याच्या वाट्याला 1 भाकरी. संध्याकाळी काही राहिलं नाही. 2 दिवसांनी बिगर तिकीट वापस आलं गावला. जेवढ्या चटपट गेलं तेवढ्या चटपट आलं. हा पहिला नाद. पहिला नाद तो चटपट चटपट. बरं का महाराज शांत राहणार. तुम्ही त्यांच्याशी बोलता त्यांचंही लक्ष लागत नाही. काय महत्त्वाचं आहे का? मला वाटलं आता शांत राहाल, त्याचा ते जमत नाही मला. विठ्ठल विठ्ठल पहिला नाद तो चटपट चटपट. जेवढ्या चटपट वैराग्य झालं तेवढ्या चटपट वापस आलं. हा चटपट नाद आहे. दुसरा नाद तो खटपट खटपट. मग 4 वर्षे थांबला आळंदीला, मोठं प्रसिद्ध कीर्तनकार झालं. मग दुसरा नाद सुरू होतो, त्याला खटपट म्हणतात. तो म्हणतो बाकीच्याचे मठ आहेत, मग आपलाही मठ पाहिजे. मग पावती बुक प्रकरण ओळखी झालेले असतात. सरपंच फाडा पावती, अण्णा फाडा पावती, जोशीबाबा फाडा पावती. पावत्या फाडू फाडू पावत्या फाडू फाडू मठ उभा केला. हा दुसरा नाद आहे. पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट. मग याला थांबायला वेळ नाही ना, मग तिथं शिष्य ठेवले. शिष्य मठात शिष्य असे बिलिंदर निघले अण्णा. 4च वर्षांनी त्यांनी त्यांच्या नावी लावला. पहिला चटपट नाद आहे, आळंदीला गेला, वापस आला. दुसरा चटपट टिकल्यावर खटपट सुरू झाली, मठ बांधला. मठात थांबायला वेळ नाही, शिष्य ठेवले. शिष्य एवढे बिलिंदर, घेतलं नावी लावून. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन, दोघासी लटपट झाली पूर्ण, कोणाची आवरेना. हे लटपट आहे. मी प्रमाण देऊ देऊ बोलतो. 25 चरणाचा अभंग आहे, घरी गेल्यावर जमलं तर वाचा, काय ठोकाटाकी नाही. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अतिदीन, दोघासी लटपट झाली पूर्ण, कोणाशी आवरेना. आणि मग गुरु शिष्याचं भांडण कोर्टात जातं अण्णा. पंढरीच्या वाऱ्या बंद, कोर्टाच्या सुरू. याला म्हणतात फटफट. हा चौथा नाद. आणि मग याच्या विरोधात निकाल लागल्यावर रडत अण्णाकडे येतं. का रडतो बाबा? अण्णा मागितले तेवढे पैसे दिले होते तुम्ही, मठ बांधला, शिष्याच्या नावी त्यांनी लावून घेतला. वाटलं होतं माझ्यासारखा निकाल लाग, पण निकाल विरोधात गेला. आणि मग रडतं हे तळमळ. हे 5 आहे ना, चटपट खटपट लटपट फटफट आणि तळमळ. हे परमार्थातले 5 नाद. मी 3 प्रकार यासाठी सांगितले. प्रपंचात खटपट आहे ती पोटासाठी, वेदांतात खटपट आहे ती घटासाठी, आणि परमार्थात खटपट आहे ती मठासाठी. म्हणजे मठ बांधू नका असं संतांचं म्हणणं नाही, पण मठ बांधण्यासाठीच परमार्थ करू नका. पोट भरायचं नाही असं नाही, पण केवळ पोट भरण्यासाठीच जगणं ही व्यर्थ खटपट.
तसं वेदांत शिकायचं नाही असं नाही, जरूर शिका, पण भक्तीला सोडून नाही. म्हणून भक्ती सोडून वेदांत असेल तर व्यर्थ खटपट, जन्मभर पोट भरण्यासाठी जगला तर व्यर्थ खटपट, आणि केवळ मड बांधण्यासाठीच परमार्थ केला तर व्यर्थ खटपट. म्हणून शब्द आहे येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट. आठवे देव तो करावा उपावे, देव करावा उपावे. आठवे देव तो करावा उपावे, आठवे देव करावा उपावे. येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट, येरते जीवाव खटपट. इथपर्यंत आलो. आता 1.5 चरण झालं तरी 29 मिनटं आहेस, त्याच्यात सगळे उरकतो. काही प्रवास समृद्धीनं करता येतो ना, समृद्धी 5च तासात. जोशी बाबा 5च तासात येता येते. आता तुम्ही काही काळजी करू नका, बरोबर करू सगळे. एकदा संप्रदायपूर्वक भजन, हात वर करा. असं आता जमलं एवढं घे रे भाऊ, आणि ते हात दुखायच्या आधी घे राजा. असं. आणि एक उद्या येऊ द्या पेपरला, पत्रकार एवढे हात येऊ द्या उद्या. नवगण राजोर येथे गणेश जन्म महोत्सवानिमित्ताने पहिल्या दिवशीच भजनात रंगलेला जनसागर. एवढे हात एका तालात. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आहा विठोबा रखुमाई. आठवे देव पाव, आठवे देव तो करावा उपाव. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव. आठवे देव तो करावा उपाव, आठवे देव तो करावा उपाव. ये राजा जीवाव खटपटा, ये राजा जीवाव खटपटा. होय बाजागा, होय बाजागा, होय बाजागा, होय बाजागा. चिरतेची वाव खटपट, चिरती वाव खटपट. होय बाजागा, होय बाजागा, होय बाजागा, होय बाजागा. आवा सेनाला सेना सेवाउगा कागा वाउगा गा वाउगा गा गा वाउगा गा वा आ
येर तेजी वाव खटपटा एवढ्यासाठी होईबा जागा होईबा जागा. पण आता जर जागा झाला नाही तर पुन्हा पश्चाताप करावा लागेल. तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, कामणे हाय करसी मग, कामणे हाय करसी मग. जागा होई करे हिताचा उपाय. जागा होई करी हिताचा उपाय. जोशी बाबा हाय करशी मग. इथं शिनण शब्द आहे. शिनणे कशाला म्हणतात? जन्माला येणे न मरणे याचं नाव आहे शिनण. बैसोणी खोडी शुक गरबी राहे आंधळा, शिनला यरझारी दुःख आठवी वेळा. आता जर जागा झाला नाही तर 184 न चुके फिरा, याला म्हणतात शिनन. वा उगा कागा, बरोबर करू आपण. आहे आहे. वा उगा कागा शिनशील. याच्यात आता थोडं राहिलं. आता थोडं आहे. शब्द ज्ञानाच्या वजाने अभिमानाचा स्वभाव आहे. अभिमान अज्ञानी माणसाकडे जात नसतो. बोलावलं तरी नाही जात. सरपंच अभिमान कुठं जातो? नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकार हा विद्वानाचं नरड धरतो पहिला. पहिलं नरड धरतो विद्वान माणसाचं. मजहुणी ज्ञानी कोण आहे? दोनच टिपणं असतात, पण मजहुणी ज्ञानी कोण आहे? मजहुणी ज्ञानी कोण आहे? नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाठी. आणि मग अहंकाराचा स्वभाव काय आहे? अहंकाराचा स्वभाव आहे बुडवणे. हे लक्षात ठेवा. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डुबणे को अभिमान. अभिमान बुडवायचं काम करतं. लवाळ नावाचं गवत माहिती आहे सर्वांना. अर्ध्या धारत आहे का नाही? नदीत अर्ध्या धारत आहे लवाळ. पण त्याची पद्धत काय आहे? पुराचं पाणी आलं की घालीन लोटांगण वंदिन झोपून जातं. आणि पाणी संपलं की अर्ध्या धारात गोंडा काढून उभं राहतं. अर्ध्या धारत टिकतंय ते लवाळ नावाचं गवत. पण 40 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठावर आहे, तरी बिगर तिकीट हिंदी महासागराला गेला. काठावरचा वृक्ष समुद्राला गेला वाहून. आणि अर्ध्या धारत टिकलं लवाळ नावाचं गवत. महापुरे झाडे जाती, महापुरे झाडे जाती, तेथे लवाळे राहती, महापुरे झाडे जाती. का? ते अभिमानी आहे. गेलं वाहून. 40 फूट उंचीचा वृक्ष पण वाहून गेला. आणि अर्ध्या धारत टिकलं ते लवाळे.
तरणे को लीनता. आपल्याजवळच दोन दृष्टांत आहेत, दात आहे आणि जीभ आहे. जिभेजवळ नम्रता आहे, दात अभिमानी आहे. दात अभिमानी है, अकड़ कर रहता है ना वो गिर जाता है, नम्र होता है चिरंजीवी. म्हणून दात पडतात, जीभ नाही पडत. शेवटपर्यंत असते ती नम्र आहे म्हणून टिकली शेवटपर्यंत. हे अभिमानी आहे. दुसरं एक कारण आहे, काटने का काम करते हैं वो दुर्जन और मिलाने का काम करने वाले सज्जन. जो काटने का काम करते दुर्जन गिर जाते हैं और मिलाने का काम करने वाले सज्जन चिरंजीवी होते हैं. तुकडे 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 करतंय समाजाचे, त्याला दुर्जन म्हणतात. तसं तुकडे करायच्या कामावर आहे दात. हे 32ही लोक याच उद्योगावर. माझं खोटं असेल तर घरी गेल्यावर जेवण करा तुम्ही. चपाती खा, भाकरी खा, बटाटा वडा खा, कांद्याची भजी खा. तुकडे 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 करायच्या कामावर हे 32 लोक आहे. पण आत आल्यावर लोळा गोळा करून एकत्रित करून ढकलायच्या कामावर जीभ आहे. मिलाने का काम करने वाले सज्जन, काटने का काम करने वाले दुर्जन. दात अभिमानी आहे म्हणून ते पडतात. जीभ नम्र आहे म्हणून शेवटपर्यंत टिकते. तरणे को लीनता और डुबणे को अभिमान. अभिमानाचं कार्य आहे बुडवणे. नाहीतर राजा रामचंद्रजी वानर सेना घेऊन निघाला. आता काय 15 मिनिट आहे बाबा, त्याच्यात सगळे संपवायचं आहे. जात असताना आडवा समुद्र लागला, नळ राजा बोलाविला आणि मग नळ राजाने फक्त हात लावायचा. डालो डालो डालो, दिवसभर डालोचं काम चालू होतं. तरले ते दगड, एक दिवसाचं काम झालं. पण नळाला निळाला दोघं एकांतात बसले ना, अभिमान झाला. नळ निळाला म्हणला, का रे निळा, का रे नळा, आपण दोघं भाऊ रामाच्या सैन्यात नसतो तर यानं काय दिवा लावला असता. आपल्यामुळे पुलाचं काम चाललं, नाव याचंच होईल, रामानं पूल बांधला, इंजिनियर गायब. हा अभिमान झाला. आणि रात्री एका माशानं धडक दिली, पहिल्या धडक योजनेत पूल गायब झाला. का? अभिमान हे बुडवायचं काम करत. म्हणून जाणीवेच्या भारे म्हणजे शब्द ज्ञानाच्या वजाने बुडसी तो कै निगसीना. तिसरं चरण आलं ना लक्षात? आता त्रास देत नाही तुम्हाला. जाणीवेच्या भारे भवाची डोही, बुडसी तो कै निगसीना. हे ठीक आहे. मग देव प्राप्तीसाठी अरे एकदम सोपा उपाय. तुका म्हणे देवा पावसील पावे, पावसिल भावे देवा कारणे भाव तस्मात. भावेविन देव न कळे. म्हणून देव ज्ञानाला, योग्याला आणि भक्ताला, हे 3 विभाग. योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो आणि भक्ताला आकळतो. हे नसेल पडतच समाज रस्ते आणि माणूस चालला. एका घरून धूर निघत होता. धुरावरून याला वाटलं इथं स्वयंपाक चालू आहे. तसा योग्याला देव भासतो, याला धुरावरून स्वयंपाक. 2 तासांनी त्याच रस्त्याने दुसरा माणूस आला. म्हणले स्वयंपाक आहे पण बेत काय असावा. म्हणून स्वयंपाक घराची खिडकी उघडी होती. त्या खिडकीतनं आत पाहिलं तर श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. याला कळला
दूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं पाहिलं त्याला कळला. 12 वाजता भोजन पासवाला आलं एक, त्याला गेटमॅनने आज सोडलं, ते पंक्तीला बसलं, पुंडली कवर्दा झाल्यावर तुटून पडलं, याला आकळला. ह्या 3 गोष्टी कळल्या ना. दूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं पाहिलं त्याला कळला, आणि भोजन पासवाल्याला आकळला. तसा देव योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो आणि भक्ताला आकळतो. का? भक्ताजवळ भावरूपी भोजन पास आहे. मग भाव बळे आ कळे येरवी, हां सगळे पाठ आहे तुम्हाला. तुका म्हणे देवा पावसील भावे. शब्द, अरे शब्द हे मधलं माध्यम आहे. शब्द म्हणजे देव नाही. नाही तर अण्णा तुम्ही पुण्याला जाता, मुंबईला जाता, शब्द आहे ना रस्त्याच्या काठाला. बीडवरून माणूस निघाला म्हणजे पुणे किती आहे? 200 किलोमीटर. द्या ना अंदाज लावू. मग लिहिलं नसते का पुणा 200 किलोमीटर, तो जिस पत्थर पर 200 किलोमीटर लिखा हो क्या पुण्या सिटी है? अरे वो 200 किलोमीटर का पत्थर आपको बता रहा कि 200 किलोमीटर आगे जाओ भाई तब पुणा लगेगा. आगे जाओ तो लिखा रहता है 150 किलोमीटर, वहाँ भी पुणा नहीं. और आगे जाओ लिखा रहेगा 100 किलोमीटर, वहाँ भी नहीं. और आगे जाओ लिखा रहेगा 50 किलोमीटर, और आगे जाने का लिखा रहेगा 10 किलोमीटर, वहाँ भी नहीं. और आगे जाओ लिखा रहेगा 1 किलोमीटर, पुणा, वहाँ भी नहीं. और आगे जाने का जिस पत्थर पर लिखा रहेगा पुणा 0 किलोमीटर, समझ लेना पुणा आया. हे आहे ना. आकडे किलोमीटरचे आहे, तोपर्यंत तुम्ही पुण्यात पोहोचला नाही. 0 आला की समजायचं आता पुणे आलं. तसं शब्द हे माध्यम आहे. शब्द जिथे संपतात त्याचा स्वभाव आहे, तो बोलत नाही आणि बोलणाऱ्याला बोलू देत नाही. बोले ना बोलू देईना. म्हणून तुका म्हणे देवा पावसील भावे. अरे का जाणण्याचा प्रयत्न केला तर अण्णा कांद्यातलं बी पाहिल्यासारखं आहे. कांद्यातलं बी म्हणजे कांद्याची टरखल काढू 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 अख्खा कांदा संपल, पण बी सापडणार नाही. त्याप्रमाणे जाणता तो ठावे काही नोही, तुका म्हणे देवा पावसील भावे. देवा पावसील तुका म्हणे देवा पावसील भावे. देवा पावसील जाणता तो ठावे काही नोही, जाणता तो ठावे काही नोही. ज्ञानेश्वर भावे महाराज भावे, ज्ञानेश्वर भावे ज्ञानेश्वर भावे महाराज भावे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. हे बा आता जय विठ्ठल लिहून सर्व टाळेकरी खाली बसतील. उद्याच्या कार्यक्रमाचं निवेदन देतील. अण्णा सर्वांचे आभार मानतील. चाकरवाडीची कसर राहिली बरं का अण्णा, आणि त्यानंतरच प्रत्येकाने जागा सोडायची. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. देवा